नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला शेंगोळीचं कालवण करायचं आहे अगदी गावरान पद्धतीने. तर त्याच्यासाठी मी इथे जिरं घेतलेलं आहे, मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे, भरपूर असा लसूण घेतलेला आहे. आता हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी टाकून वाटायचं आहे. आणि मिरच्या लालच घ्या शक्यतो. तुमच्याकडे जर का लाल मिरच्या नसेल तर तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर केला तरीसुद्धा चालेल, हिरव्या मिरच्या वापरू नका. आणि जर नसेलच तर मग वापरला तरीसुद्धा चालेल. तर आता हे छान असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर पाहू शकता मी इथे शेंगोळीचं पीठ घेतलेलं आहे. हे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ, असं बारीक असं दळलेलं पीठ आहे. तर हे आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि छान असं मळून घ्यायचं आहे. हे मळत असताना जे आपण वाटून घेतलं होतं ना, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बघा हे जे आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट आपल्याला सगळं काढायचं आहे ह्याच्यामध्ये, अगदी थोडंसं ठेवायचं आहे, ते नंतर आपल्याला वापरायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर हे बघा आपण आधी हे टाकून आधी ना असं हाताने मॅश करून घ्यायचं आहे. लगेच पाणी टाकू नका, नाहीतर मग तुमचं पीठ खूप पातळ होईल. हे पीठ आपल्याला पातळ नाही मळायचं, अगदी असं घट्ट मळायचं आहे. आणि हे पीठ मळत असताना खूप हाताला चिटकतं. पीठ मळायला थोडासा टाईम लागतो कारण पीठ खूप असं चिकट असतं म्हणून. हे बघा अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि असं घट्टच मळायचं आहे पीठ. ह्याच्यासाठी पीठ पातळ लागत नाही. पातळ जर तुम्ही मळलं ना तर शेंगोळी करता येणार नाही. तर आपण पीठ मळलं आहे तोपर्यंत आपण टोपात पाणी काढायला ठेवूया. त्याच्यासाठी मी एक इथे मोठा टोप घेतलेला आहे. त्या टोपात आपल्याला 2 पळ्या तेल टाकायचे. तेल छान गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये जिरी टाकायची. जिरी छान फुलली की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये मिरची वगैरे काही टाकायची नाही आहे, लगेच डायरेक्ट पाणी ओतायचं आहे. आपल्याला जितपत शेंगोळी करायची तेवढं पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. तर मी इथे जवळजवळ टोपभर पाणी ओतणार आहे. मी आता एवढं पाणी टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच काहीच टाकायचं नाही आहे. ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची, तोपर्यंत आपण शेंगोळी करायला घेऊया. तर बघा आता शेंगोळीचं पिठाला आहे ना छान असं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. इथं म्हणजे चुलत सासूबाई आहेत, त्या मला करून देणार आहेत शेंगोळी. हातावरती त्यांना करता येते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हातावरती करून घ्यायची शेंगोळी. तुम्हाला जर का हातावरती जर येत नसेल ना तर पोळपाटावरती सुद्धा शेंगोळी करता येते. पोळपाटावरती कशी करायची ते पुढे मी तुम्हाला दाखवते. तर बघा अशा प्रकारे करून घ्यायची हातावरती. आणि खूप जास्त जाड नाही करायची, अशी पातळच करायची, म्हणजे पटकन शिजली जाते, फार वेळ लागत नाही शिजायला. आणि हां, माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर हे बघा आपली एक शेंगोळी आता तयार झालेली आहे. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता. इथे ही मोठी केलेली आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोट्या छोट्या केल्या तरीसुद्धा चालणार आहे. ते बघा अशा प्रकारे हाताने उचलायच्यात आणि एका ताटामध्ये ठेवून घ्यायच्यात. तर मी आता तुम्हाला पोळपाटावरती कशा करायच्यात, तुम्हाला जर का हाताने जमत नसेल ना तर अशा प्रकारे तुम्ही पोळपाटावरती सुद्धा करू शकतात. ते सुद्धा अगदी झटपट होतात, फार वेळ लागत नाही. हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अशी सगळी अशी लांबपर्यंत आपल्याला आधी शेंगोळी करून घ्यायची आणि त्यानंतर तिचा असा गोल गोल एडा करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे अगदी झटपट होतात, फार वेळ लागत नाही. वेळ फक्त पीठ मळायला लागतो, कारण की ते पीठ खूप असं चिकट असतं त्याच्यामुळे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडासा गोल एडा करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारे करून बघा असा आपला छोटासा, खूप जास्त मोठाही नाही आहे किंवा खूप जास्त छोटीही नाही आहे, अशा प्रकारे मी ही शेंगोळी करून घेतली. आता अशाच प्रकारे मी सगळ्या करून घेते. तर बघा आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर पाण्याला उकळी आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. मीठ आपण शेंगोळीमध्ये सुद्धा टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता. तर आता ह्याच्यातलं आपल्याला थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे. ते नंतर आपल्याला वापरायचं आहे, पण शेंगोळी आपली उतू जाऊ नये म्हणून आपल्याला आधी थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे. तर बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, जे आपण शेंगोळ्या केल्या होत्या ना त्या शेंगोळ्या आपल्याला ह्याच्यामध्ये सोडून घ्यायच्यात. एक एक करून शेंगोळी सोडून घ्यायची अलगद हाताने. असं खूप असं पटकन टाकू नका, नाहीतर मग हातावरती पाणी वगैरे उडण्याची शक्यता असते. आणि लगेच आपल्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, आधी शेंगोळ्या टाकायच्यात आणि शेंगोळ्या जसजशा आपण करू ना तशा तशा टाकायच्यात.
एकदम करून ठेवायच्या आणि मग टाकायची असं नाही. जशा तुमच्या 2-4 होतील ना, 2-4 झाल्या की मग टाका. नंतर पुन्हा 2-4 झाल्या की मग पुन्हा ह्याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्यात. हे बघा मी आता एवढं टाकून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये जे आपलं मिरचीचं वाटण होतं ना थोडंसं, अगदी थोडंसं होतं ते मी टाकले. तुम्हाला जर का शेंगोळी तिखट पाहिजे नसेल खूप तर तुम्ही थोडीशी तिखट करा, पण शेंगोळी खूप जास्त तिखट नसते, अगदी मीडियम साईजमध्येच असते. तरी बघा आता जर उरलेल्या शेंगोळ्यासुद्धा मी करून त्याच्यामध्ये टाकून घेतल्यात. तर मी इथे भरपूर असे शेंगदाणे घेतलेले आहेत, कच्चेच शेंगदाणे आहेत, भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. पाणी वगैरे नाही टाकायचं, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं पीठ ठेवलं होतं, ते पीठ आहे ना आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच पाण्यामध्ये जे आपण पाणी साईडला ठेवलं होतं ना त्याच पाण्यामध्ये मी इथे मिक्स करून घेणार आहे. पूर्ण पीठ मिक्स करायचं आहे आणि नंतर न टाकायचं आहे, लगेच नाही टाकायचं. आणि मध्ये मध्ये ना हलक्या हाताने शेंगोळे आपल्याला मिक्स करून घ्यायची. खूप जोरात असे मिक्स करू नका, नाही तर जे शेंगोळीचे एड आहेत ना ते आपले तुटतील. तेव्हा फक्त असं हलक्या हाताने दाबून घ्यायची चमच्याने. आणि आपल्याला ही अजून शिजवून द्यायची. शिजलेली नाही आहे, अजून 10 मिनटं शिजायला पाहिजे. त्यावेळेस मी शेंगोळी कशी चांगली शिजली ना की पोटही दुखत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागते. तर बघा आपली शेंगोळी आहे ना आता शिजलेली आहे छान. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण पिठाचं पाणी केलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जे साईडला पाणी ठेवलं होतं ना ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच ताटात मी पाणी मिक्स करून ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर बघा ते हे टाकले. आता ह्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट केला होता ना तो सगळा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. लगेच एकदम सगळं टाकू नका, अंदाज घ्या आधी मिक्स करून. खूप पातळ जर वाटत असेल तर बाकीचा उरलेला शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर मला इथं खूप पातळ वाटते, मी आता त्याच्यामध्ये उरलेला शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकणार आहे. आणि आत्ता जरी पातळ वाटत असलं ना तरी नंतर ते अजून आपल्याला 5 मिनटं शेंगोळी छान अशी उकळून घ्यायची. मग त्यावेळेस तर जी आपली शेंगोळी आहे ना ती अशी छान असं घट्टपणा येतो त्याला. आता आपली ही शेंगोळी ना आणखी 5 मिनटं आपल्याला छान अशी उकळून घ्यायची. ही शेंगोळी पूर्णपणे शिजलेली आहे, पण आपण नंतरनं पाणी टाकले आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकला आहे, त्याच्यामुळे छान अशी उकळून घ्यायची. आणि हां, शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतरनं शेंगोळी उतू जाऊ शकते, त्याच्यामुळे तिथेच उभं राहावं, तिथून कुठे हलू नका, नाहीतर मग शेंगोळी उतू गेली ना तर मग त्याचं काहीच चवच लागणार नाही. आणि मध्ये मध्ये अशी हलवत राहायची, म्हणजे कडचंही निघतं, जे कडला लागलेलं असतं ना तेही निघतं आणि शेंगोळी उतूसुद्धा जात नाही. तर हे बघा आपली शेंगोळी आता तयार झालेली आहे. मस्तपैकी शेंगोळी तयार झाली आहे, पाहू शकता घट्टसुद्धा झाली आहे, खूप जास्त पातळही नाही आहे आणि शिजलीसुद्धा आहे. तुम्हाला मी पुढे दाखवते आपली शेंगोळी शिजली आहे की नाही. मी गॅस आता बंद केलेला आहे. आपण चेक करूया शेंगोळी आपली शिजली आहे की नाही. खूप वेळ लागत नाही शेंगोळी शिजायला, लईत लई 20 मिनटं लागतात. 20 मिनटात आपली शेंगोळी छान अशी शिजली जाते. तर बघा आपली शेंगोळी शिजलेली आहे. गॅस बंद केला आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.